अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील आता पक्षप्रवेश होऊ लागलेत। इतके दिवस फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्षप्रवेश होत होते, मात्र आता ऐन निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची दारं उघडलेली आहेत। 18 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात तब्बल 4 दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंनी महायुतीला मोठा धक्का देत भाजपचे सुरेश बनकर, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि भाजपचे राजन तेली आणि अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलाय। शिवसेनेमध्ये एकाच वेळी 5 पक्षप्रवेश झालेत। राजन तेली जसे आले तशी दिशा बदलून इकडे तिकडे गेलेले ते मोठ्या संख्येने इकडे येत आहेत असं उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले होते। पक्षप्रवेश करणारे राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातनं, सुरेश बनकर हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातनं, दीपक साळुंखे हे सांगोला विधानसभा मतदारसंघातनं तर मोरेश्वर भोंडवे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र यातील काही पक्षप्रवेश ठाकरेंनी अगदी ठरवून केल्याचं दिसतं। नक्की कसं हे बघण्याआधी एक प्रश्न विचारते, थेट त्यासाठी 360 डिग्री अपोजिट येऊया एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले 4 मोठे नेते कोणते आहेत? मोठे राहू द्यात, बंडानंतर ज्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंची बाजू जोरात लावून धरली, उद्धव ठाकरे यांच्यावरती टीकेची झोड उठवली, अशी 4 नेते सांगा। आता तुमचे 4 नेते वेगवेगळे असू शकतात, पण जवळपास प्रत्येकाच्याच लिस्ट मध्ये असेल अशी 4 नावं काढायची झाल्यास ही 4 नावं म्हणजे संजय शिरसाट, भरत गोगावले, दीपक केसरकर आणि शहाजी बापू पाटील। एक संध शिवसेनेमध्ये असताना ही नावं बऱ्यापैकी त्यांच्या मतदारसंघापुरती, त्यांच्या विभागापुरती मर्यादित होती। मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ही नावं महाराष्ट्राला माहिती झाली। आता याच नावांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा घाट उद्धव ठाकरेंनी घातलाय आणि तो कसा बघूयात या व्हिडिओमधनं। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे पक्षप्रवेश होत आहेत त्यामध्ये एक पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्न नुसार काही प्रवेश झालेत। या पक्षप्रवेशाचे टार्गेट आहेत शिंदेंचे 4 प्रमुख शिलेदार। सुरुवात करूयात संजय शिरसाट यांच्यापासून। संजय शिरसाट हे शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत। 2009 साली शिरसाट पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते। तेव्हापासून संजय शिरसाट सलग निवडून येत आहेत। संजय शिरसाट हे सलग 3 टर्म औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। शिवसेनेतल्या फुटीनंतर शिरसाट यांनी शिंदेंची साथ दिली। केवळ शिंदेंची साथ दिली नाही तर वेळोवेळी त्यांनी शिंदेंसाठी किल्ला लढवलाय। ठाकरे गटाच्या संजय राऊतांना उत्तर देण्यासाठी शिंदेंकडे संजय शिरसाट असं चित्र दिसत होतं। आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना उद्धव ठाकरेंनी शिरसाट यांच्या पुढे तगडं आव्हान उभं केलेलं आहे। 2019 साली विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती झाली होती, पण या निवडणुकीत भाजपचे राजू शिंदे हे बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत उभे होते। संजय शिरसाट यांनी निवडणुकीत राजू शिंदे यांचा पराभव केला आणि विजयाची हॅट्रिक साधली होती। संजय शिरसाट यांना 83,099 मतं होती, तर अपक्ष राजू शिंदेंना 43,045 मतं होती। आता याच राजू शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांची उमेदवारी जवळपास फिक्स करण्यात आल्याचं कळतंय। राजू शिंदे हे भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते होते, ते माजी महापौर देखील आहेत। त्यामुळे शिरसाट यांना आमदारकीची 4थी टर्म मिळवण्यासाठी राजू शिंदेंचं आव्हान नक्कीच असेल। अशीच फिल्डिंग उद्धव ठाकरेंनी शिंदेंचे दुसरे महत्त्वाचे शिलेदार भरत गोगावले यांच्या विरोधात देखील लावली आहे। भरत गोगावले हे महाड विधानसभा मतदारसंघातनं आमदार आहेत। 2009 साली महाड मतदारसंघातनं शिवसेनेने भरत गोगावलेंना तिकीट दिलं होतं आणि ते जिंकून देखील आले होते। 2009 नंतर 2014 आणि 2019 अशा सलग 3 वेळा भरत गोगावले महाड विधानसभा मतदारसंघातनं शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून येत राहिले। शिवसेनेतल्या फुटीनंतर तेही शिंदेंबरोबर गेले। त्यांना शिंदेंनी पक्षप्रतोदही केलं होतं। मात्र या काळात गोगावलेंची मंत्रिपदाची इच्छा मात्र काय पूर्ण झालेली नाहीये, पण तरी देखील भरत गोगावले शिंदेंच्या बाजूने तितक्याच ताकदीने उभे राहिले। या विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास भरत गोगावलेंचे मतदारसंघातले विरोधक हे काँग्रेसचे नेते माणिकराव जगताप होते। गेल्या वर्षी माणिकराव जगताप यांचं निधन झालं, त्यानंतर गोगावलेंचा मतदारसंघात मोठा विरोधक उरला नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं, स्थानिक पत्रकारांचं म्हणणं होतं। मात्र उद्धव ठाकरेंनी इथंही गणित फिरवली। माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांना पक्षामध्ये प्रवेश दिला। स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवरती काम केलंय आणि त्या
महाडच्या नगराध्यक्ष देखील होत्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्यामुळे जगताप गटाची ताकद आणि सोबतीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं यामुळे स्नेहल जगताप गोगावलेंना आव्हान देऊ शकतात। शिंदेच्या शिवसेनेतील तिसरे शिलेदार ठाकरेंच्या रडारवरती आले ते म्हणजे दीपक केसरकर। शिवसेना बंडखोर गटाची भक्कमपणे बाजू मांडणारे दीपक केसरकर हे त्यांच्या शांत आणि संयमी बोलण्यामुळे लागली चर्चेत आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे आणि सोबतच त्यांना शिंदेंबरोबर गेल्यामुळे कॅबिनेट मंत्री पदही मिळालं। सावंतवाडी मतदारसंघाचं ते आता प्रतिनिधित्व करतात। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातनं ते 3 वेळा निवडून येण्याची हॅट्रिक त्यांनी साधलेली आहे। त्यातच राणेंशी जुळून घेतल्यानंतर केसरकर यांचं राजकारण पुन्हा एकदा सुरक्षित झाल्याच्या चर्चा होत्या, पण त्यांना धक्का मिळालाय तो म्हणजे राजन तेली यांच्या पक्षप्रवेशाने। राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातनं तिकीट फिक्स करण्यात आल्याचं आता बोललं जात आहे। 2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडनं लढवली होती। त्यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार असलेले म्हणजे राजन तेली यांचा पराभव केला होता आणि तेव्हा दीपक केसरकरांना 70,902 अशी मतं मिळाली होती, तर राजन तेली यांना 29,710 मतं मिळाली होती। 41,000हून अधिक मताधिक्याने केसरकर विधानसभेवरती सलग दुसऱ्यांदा निवडून गेले होते। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती होती। युतीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटली होती, त्यामुळे दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे होते। त्यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। केसरकरांना तेव्हा 69,784 मतं मिळाली होती, तर राजन तेली यांना 56,556 मतं मिळाली होती। केसरकरांना 13,000 मतांचं लीड मिळालं होतं। मात्र सलगच्या पराभवानंतरही राजन तेली यांनी तयारी चालूच ठेवली होती। मागील अनेक वर्ष ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून आहेत। अनेक कार्यकर्ते त्यांच्या समवेत असल्यामुळे केसरकरांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजन तेली यांचं कडवं आव्हान असेल एवढं नक्की। शिंदेचे चौथे महत्त्वाचे शिलेदारही असेच अटीतटीच्या लढतीला सामोरे जाऊ शकतात आणि ते शिलेदार म्हणजे शहाजी बापू पाटील। शिंदेच्या शिवसेनेकडनं ठाकरेंवर काही मर्मी लागणाऱ्या टीका झाल्या आणि त्यामध्ये शहाजी बापू पाटील यांचा मोठा वाटा होता। आपल्या गावरान भाषण कौशल्याच्या जीवावरती शहाजी बापू पाटलांनी शिंदेची बाजू जोरात लावून धरली। शहाजी बापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातनं शिवसेनेचे आमदार आहेत। सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्याने पाहिलेलं आहे। 1962 पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातनं निवडून येत होते, पण शहाजी बापू पाटलांनी 95 साली गणपतराव देशमुखांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला। फक्त 192 मतांनी ते निवडून आले होते। त्यानंतर 95 सालचा एक विजय सोडला तर शहाजी बापू पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं। 1995 नंतर 1999, 2004, 2009 असे सलग पराभव त्यांनी स्वीकारले। अखेर 2014च्या विधानसभेपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, पण तरीही त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावाच लागला। पण अखेर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गणपतराव देशमुख यांनी माघार घेतली आणि त्यांनी माघार घेतल्यामुळे गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याशी शहाजी बापू पाटील यांची लढत झाली। त्यामध्ये शहाजी बापू पाटील विजयी झाले। शहाजी बापू हे केवळ 2 टर्म आमदार असले तरी सततच्या पराभवातूनही राजकारण जिवंत ठेवत त्यांनी सांगोला मतदारसंघावरती जोरात पकड मिळवलेली आहे। मात्र यंदा पुन्हा मतदारसंघातलं इक्वेशन बदलल्याचं चित्र दिसतंय। अजितदादा गटाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। सांगोला विधानसभा मतदारसंघात 19 मध्ये शहाजी बापू पाटील शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आले होते। शहाजी बापू पाटील यांना त्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांनी पाठिंबा दिला होता। शेकाप आणि राष्ट्रवादीची युती होती, तरी सांगोल्यामध्ये साळुंखे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन शहाजी बापू पाटील यांना सपोर्ट केला होता आणि त्या निवडणुकीत पाटील यांनी 764 मतांनी शेकापच्या अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता। अशा वेळी दीपक साळुंखे शहाजी बापूंना धोकादायक ठरू शकतात। त्यांनी साळुंखे यांनी गेल्या काही महिन्यात नुसते मतदारसंघातच नाही तर मुंबई पुण्यात स्थलांतर केलेल्या सांगलीकरांचे मेळावे घेत मोठी वातावरण निर्मिती देखील केलेली आहे। त्याचबरोबर ही जागा ठाकरेंना सुटण्याची शक्यता असल्यामुळे शेकापही या जागेवरनं उमेदवार देताना दिसू शकतं। दिवंगत आमदार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख या
जागेवरनं लढू शकतात। त्यामुळे केवळ 746 मतांनी जिंकणाऱ्या शहाजीबापू पाटील यांच्या पुढे सीट वाचवण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे। थोडक्यात एकनाथ शिंदेंच्या 4 शिलेदारांभोवती ठाकरेंनी मजबूत फिल्डिंग लावलेली आहे। यातून शिंदे आपल्या साथीदारांना कसं बाहेर काढतात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? अशाच विधानसभेचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।